नेक्स्ट टाइप जो आहे तो आहे सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्म हा जो एंडोस्पर्म आहे इट इज मोस्टली ऑब्झर्वड in 72 families of dicot, means dicotyledon, and in this type of endosperm, division of triploid primary endosperm nucleus is immediately followed by wall formation. So endosperm is cellular right from the beginning. Endosperm is cellular right from the beginning. यामध्ये जसं नॉर्मल सेल डिव्हिजन आहे तसंच नॉर्मल सेल डिव्हिजन होतं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये. म्हणजे पहिले न्यूक्लियस डिवाइड होतो, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय झाले की लगेच दोन्ही न्यूक्लियायमध्ये दोन्ही न्यूक्लियाच्या भोवती सेल वॉल तयार होतात. म्हणजेच कॅरिओकायनेसिस इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस आणि एक सेलचा मास तयार होतो आणि दॅट इज सेल्युलर एंडोस्पर्म. काय म्हणून आपण त्याला सेल्युलर एंडोस्पर्म. याचे जे एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल्स आहे बाल्सम आहे, पेटुनिया आहे आणि ॲडॉक्झा आहे. याचे एक्झाम्पल्स कुठे घेऊ, याचे एक्झाम्पल्स मी इथे घेते. बाल्सम, पेटुनिया आणि ॲडॉक्झा हे तीनही प्लांटमध्ये जो एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आहे ती अशा प्रकारे होते सेल्युलर एंडोस्पर्म. आता याचे मराठीमध्ये काहीच नाव नाही आहे. हे का नाही, हे साधेच नाव आहे त्यांचे, इंग्लिश नेमच आहे त्यांची. हे बायोलॉजिकल नेम नाही आहे. म्हणजे जसं काय म्हणू आपण त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर नाही आहे, साधे नाव आहे त्यांचे. बाल्सम म्हणजे जे आपल्याला म्हणतो तेरडाचं फूल असतं ते. चिवळीचं फूल माहिती आहे का तुला? चिवळीचं फूल आम्ही होतो बा लहानपणी, ते खूप छान असं लाल कलरचं राहायचं, छोटंसं झाड राहायचं. अशा प्रकारची ती फुलं आहे. त्याच्यानंतर सुपारी बिट्टी वगैरे अशा प्रकारची ती फुलं आहेत. तर सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म लक्षात आलं असेल की इट इज. आता याच्यामध्ये पहा ही किती फॅमिलीजमध्ये आहे, डायकॉटच्या 72 फॅमिलीजमध्ये. यामध्ये डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म endosperm nucleus is immediately followed by wall formation. So endosperm is cellular right from the beginning. सुरुवातीपासूनच एंडोस्पर्म कसा आहे, सेल्युलर होता. न्यूक्लिअरमध्ये सुरुवातीपासून एंडोस्पर्म सेल्युलर नव्हता, न्यूक्लिअर होता. न्यूक्लिअर आणि नंतर तो कशामध्ये कन्वर्ट झाला, सेल्युलरमध्ये. याच्यामध्ये पहिलेपासूनच हा एंडोस्पर्म कसा आहे, सेल्युलर आहे. याच्यामध्ये आपण डायग्राम्स काढून घेऊया. 3 डायग्राम्स आहेत दिलेल्या, त्या 3ही डायग्राम आपण काढून घेऊ इथे. तर सुरुवातीला ही एक सेलच्या किती सेल्स झाल्या, 2 सेल्स झाल्या दिसत आहेत तुम्हाला. एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय आणि एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय आणि या दोन्हीला बघितलं तुम्ही तर तुम्हाला दिसते ही यांची सेल वॉल. म्हणजे जसं कॅरिओकायनेसिस झालं आणि कॅरिओकायनेसिस नंतर लगेचच काय झालेलं आहे, सायटोकायनेसिस झालं, म्हणजे वॉल फॉर्मेशन झाले. इथे आहे ऊसपोर. इथे काय काढलं आपण, झायगोट. म्हणजेच काय आहे, हा आहे ऊसपोर. याला म्हटलं आपण ऊसपोर, झायगोट. हो, थोडासा मोठा झाला झायगोट की त्याला म्हणतात ऊसपोर. त्यानंतर आता याची डेव्हलपमेंट कशी आहे, डायरेक्ट सेल्युलर डेव्हलपमेंट आहे. यामध्ये ही एक सेल, ही दुसरी सेल, त्याच्यानंतर ही सेल, दुसरी. अशा प्रकारे याचं डेव्हलपमेंट आहे. इथे झाला एम्ब्रिओ तयार, न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये.
हा आहे एम्ब्रियो, हा आहे एम्ब्रियो, आणि त्याच्यानंतर एंडोस्पर्म. न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये, नाही दिसेल. हा आहे एंडोस्पर्म. अशा प्रकारे सेल वॉल तयार होत आहे. त्याच्यानंतरचं कसं दिसेल आपल्याला, नेक्स्ट डायग्राम कशी येणार आहे, नेक्स्ट डायग्राम आपल्याला अशी येणार आहे. सेल्युलर एंडोस्पर्म आहे हा. सुरुवातीपासूनच हा कसा आहे, स्टार्टिंगपासूनच हा सेल्युलर, म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला की लगेचच सायटोप्लाझम डिवाइड होते आणि वॉल फॉर्मेशन होते. इथे आपण काढूया, हा झाला एम्ब्रियो आणि हा झाला एंडोस्पर्म. ह्या सेल्स काढते आहे मी, फास्टमध्ये काढते. सेल्युलर एंडोस्पर्म आहे. एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला याचे, बाल्सम आहे, पेटोनिया आहे आणि ॲडॉक्झा. या तीनहीमध्ये सेल्युलर एंडोस्पर्म आहे. किती फॅमिलीजमध्ये आपल्याला सेल्युलर एंडोस्पर्म बघायला मिळेल, जवळपास 72 फॅमिलीज है ना ऑफ डायकॉट. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे हेलोबियल टाईप. इथे आपण कंप्लीट झालेली आहे डायग्राम, ही सेल्युलर एंडोस्पर्मची डायग्राम आहे. नेक्स्ट आहे हेलोबियल टाईप. तर नेक्स्ट टाईप जो आहे एंडोस्पर्मचा तो आहे हेलोबियल टाईप. हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म इज फाउंड इन ऑर्डर हेलोबियल्स ऑफ मोनोकॉटलिडॉन्स. मोनोकॉटलिडॉनी हा एक क्लास आहे. या क्लासमध्ये येणारा जो एक ऑर्डर आहे तो ऑर्डर आहे हेलोबियल्स. या ऑर्डरमध्ये येणारे जे सगळेच प्लांट आहे त्या सगळ्याच प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारची एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट असते, पण या ऑर्डरमध्ये येणाऱ्या सगळ्या प्लांटमध्ये एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट सारखीच असते आणि म्हणून त्या एंडोस्पर्मला काय म्हटलं आहे, तशा प्रकारे डेव्हलप झालेल्या एंडोस्पर्मला काय म्हणतात, हेलोबियल टाईप. काय म्हणतात त्याला, हेलोबियल टाईप. कारण अशा प्रकारचा एंडोस्पर्म हा कोणत्या प्लांटमध्ये आढळतो, तर ऑर्डर हेलोबियल्स या ऑर्डरमध्ये येणाऱ्या सगळ्या प्लांटमध्ये जशा प्रकारचा एंडोस्पर्म आढळतो त्याला म्हणायचं हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म. आणि हा ऑर्डर जो आहे हेलोबियल्स हा ऑर्डर मोनोकॉटलिडॉनी या क्लासचा आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झालेला आहे. याचे पहिले एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय झाले आणि लगेचच ट्रान्सवर्स वॉल तयार झाली. आणि ट्रान्सवर्स वॉल तयार झाल्यामुळे हे जे डिव्हिजन आहे हे एक अनइक्वल डिव्हिजन आहे. अनइक्वल डिव्हिजन म्हणजे याच्यामध्ये एक मोठी सेल आहे आणि एक छोटी सेल आहे. ही जी मोठी सेल आहे या मोठ्या सेलला म्हणतात मायक्रोपायलर सेल. काय म्हणायचं याला, इट इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर सेल. आणि ही जी सेल आहे छोटीवाली, छोट्या सेलला म्हणतात इट इज कॉल्ड ॲज अ चलाझल सेल. आणि इथे आहे, इथे दाखवला आहे हा ऊसपोर, इथे दाखवू आपण ऊसपोर, हा आहे ऊसपोर. यामध्ये काय झालेलं आहे की हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये एक मिनिट लक्ष द्या इकडे. तर इथे काय झालेलं आहे की हा जो न्यूक्लियस आहे, परत एकदा सांगते मी, न्यूक्लियस डिवाइड झाला म्हणजे इथे कोणतं डिव्हिजन झालं, कॅरिओकायनेसिस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज अ कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस इज फॉलोड बाय ट्रान्सवर्स वॉल. कॅरिओकायनेसिस नंतर एक ट्रान्सवर्स वॉल तयार झाली, आडवी अशी वॉल तयार झाली. म्हणजेच काय झालं की या मध्ये सायटोप्लाझम डिवाइड झालेला दिसत आहे तुम्हाला. सेल वॉल पण न्यूक्लियसच्या भोवती तयार झालेली दिसत आहे.
दोन न्यूक्लियसच्या भोवती ही ट्रान्सफर्स वॉल आहे, मधातही ट्रान्सफर्स वॉल आहे. यामुळे काय झालं की हे ज्या दोन सेल्स आहेत त्या अनइक्वल सेल्स आहे. ही छोटी सेल आहे, ही मोठी सेल आहे. या मोठ्या सेलला मायक्रोपायलर सेल म्हणतात आणि ही जी छोटी सेल आहे या छोट्या सेलला चलाजल सेल असं म्हणतात. मग काय होतं की ही जी मायक्रोपायलर सेल आहे या मायक्रोपायलर सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस डिवाइड होत राहतो आणि चलाजल सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड होत राहतो. सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. पहिली डायग्राम ही झाली बेटा, दुसरी डायग्राम ही झाली, तिसरी डायग्राम बघा. आता तिसरी डायग्राम काढल्यानंतर मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळेल. इथे ही मोठी सेल आहे मायक्रोपायलर सेल आणि ही आहे चलाजल सेल. काय होतं, मायक्रोपायलर सेलमध्ये एक न्यूक्लियस होता, चलाजल सेलमध्ये एक न्यूक्लियस होता. कारण इथे दोनच सेल होत्या ना त्या. तर हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस इथे डिवाइड होतो. म्हणजे याच्यामध्ये काय होऊन राहिलं, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन अशा प्रकारे. आणि इथे हा न्यूक्लियस डिवाइड होतो म्हणजे इथे काय होऊन राहिलं, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि असं झाल्यानंतर असं फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर काय होतं की फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. इथे काय आहे, व्हॅक्युल्स आहेत. हा न्यूक्लियस आहे आणि ह्या आहेत व्हॅक्युल्स. इथे पण व्हॅक्यूल आहे एक आणि इथे सुद्धा काय आहे, एक व्हॅक्यूल. फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर हे फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन आहे. तिसऱ्या नंबरची डायग्राम आहे. डायग्राम नेक्स्ट बघा काय होतं याच्यामध्ये. नेक्स्ट डायग्राम, ही मायक्रोपायलर सेल आहे, ही चलाजल सेल आहे. आता इथे मात्र एम्ब्रिओ, इथे काय आहे, हा एम्ब्रिओ काढूया आपण. हा मी एम्ब्रिओ काढला. दिस इज एम्ब्रिओ. हा काय होता, हा होता ऊस्पोर. ज्या मायक्रोपायलर सेलमध्ये म्हणजे मायक्रोपायलर चेंबरमध्ये जे न्यूक्लिआय होते, मायक्रोपायलर चेंबरमध्ये जे न्यूक्लिआय होते दिसत आहे आपल्याला की त्या न्यूक्लिआयच्या मध्ये काय झालेले आहे, सेल वॉल तयार झालेले आहे. मायक्रोपायलर चेंबरमध्ये जे न्यूक्लिआय होते त्या न्यूक्लिआयच्या मध्ये काय तयार झाल्या, त्या न्यूक्लिआयच्या मध्ये अशा प्रकारे सेल वॉल तयार झाले. ही व्हॅक्यूल आहे. आणि चलाजल चेंबरमध्ये जे न्यूक्लिआय होते त्यांच्यामध्ये सेल वॉल तयार झालेल्या नाही दिसत आहेत. ही आहे डायग्राम नंबर 4. हा आहे एंडोस्पर्म. न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये काय होता की राईट फ्रॉम द बिगिनिंग तो एंडोस्पर्म हा न्यूक्लिअर होता. म्हणजे सुरुवातीला फक्त न्यूक्लिआय होते, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वॉल फॉर्मेशन झालं. सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये काय बघितलं आपण, सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये राईट फ्रॉम द बिगिनिंग तो एंडोस्पर्म सेल्युलर होता. म्हणजे जसं न्यूक्लिआय डिवाइड झाले लगेचच त्या न्यूक्लिआयमध्ये काय तयार होत होत्या, सेल वॉल तयार होत होत्या. हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये काय होत आहे की जे फर्स्ट डिव्हिजन आहे, जेव्हा एक ही सेल आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हा जेव्हा डिवाइड झाला तेव्हा याच्यापासून 2 सेल तयार झाल्या. म्हणजे या एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लिआय तयार झाले. लगेचच या न्यूक्लिआयमध्ये या न्यूक्लिआयच्या भोवती सेल वॉल तयार झालेले आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे आहे सेल्युलर. काय आहे हे, सेल्युलर. अशा प्रकारचा एंडोस्पर्म हा सेल्युलर असतो, बरोबर आहे ना, जो आपण सेल्युलरमध्ये बघितला. पण याच्यानंतरची स्टेप जर आपण बघितली तर काय होतं की आता मात्र सेल वॉल तयार होत नाही आहेत. ही जी मायक्रोपायलर सेल आहे आणि ही जी चलाजल सेल आहे त्या एनलार्ज झाल्या दोन्ही पण, आणि एक चेंबरमध्ये त्यांचं कन्व्हर्शन झालं. याला म्हणून आपण मायक्रोपायलर चेंबर, याला म्हणून आपण चलाजल चेंबर. मायक्रोपायलर चेंबरमध्ये जो न्यूक्लियस होता तो न्यूक्लियस डिवाइड होतो आणि चलाजल चेंबरमध्ये जो न्यूक्लियस होता तो न्यूक्लियससुद्धा काय होतो, डिवाइड होतो. म्हणजे आता हे काय आहे, फ्री न्यूक्लिअर झालेलं आहे. काय झालेलं आहे, इथे सेल्युलर होतं, इथे फ्री न्यूक्लिअर होतं. त्याच्यानंतर काय झालं की ज्या मायक्रोपायलर चेंबरमध्ये जे न्यूक्लिआय होते त्यांच्यामध्ये सेल वॉल तयार झालेत, चलाजलमध्ये तयार झाले नाही. म्हणजे हे जे आहे हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म इज इंटरमिडिएट बिटवीन
न्यूक्लियर टाईप अँड सेल्युलर टाईप. म्हणजे हा जो हेलोबियल टाईप आहे हा मधातच आहे. ना आपण याला न्यूक्लियर टाईप म्हणू शकतो, ना आपण याला सेल्युलर टाईप म्हणू शकतो. तर हा कसा आहे, हा दोघांच्या मधात. कळलं ना. म्हणजे काही हा सेल्युलर टाईपसारखा आहे, काही हा न्यूक्लियर टाईपसारखा आहे. म्हणजे हा आहे इंटरमिडिएट. कसा आहे हा, इंटरमिडिएट. याच्यामध्ये काय होतं की फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय ट्रान्सवर्स वॉल which divide the cell unequally. Smaller cell is called as micropylar cell and larger cell is called as micropylar cell and smaller cell is called as chalajal cell. Then the nuclei in each chamber or each cell divide by free nuclear division and then wall develop between the nucleus in the micropylar chamber. आणि याला म्हणू आपण इट इज अ इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप. आणि याचं एक्झाम्पल आहे ॲस्फोडिलस. याचं एक्झाम्पल काय आहे, याचं एक्झाम्पल आहे ॲस्फोडिलस. ॲस्फोडिलसमध्ये अशा प्रकारची एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते. चला आपण याचं डिस्क्रिप्शन घेऊन घेऊया. पुस्तकामध्ये डायग्राम दिलेले आहेत, तुम्ही या डायग्राम पुस्तकामधून काढू शकता. आणि खूपच इम्पॉर्टंट आहे हेलोबियल एंडोस्पर्म. याच्यावरती क्वेश्चन येणार. याच्यामध्ये काय होतं की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झाला. डिवाइड अँड formation of transverse wall takes place. काय तयार झाली, ट्रान्सवर्स वॉल तयार झाली. आणि त्यामुळे काय झालं की विच डिवाइड द सेल unequally, which divide the cell unequally. मग जी लार्जर सेल आहे याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर सेल. आणि जी स्मॉलर सेल आहे याला काय म्हटलं, इट इज कॉल्ड ॲज चलाझल सेल. नेक्स्ट पॉईंट काय आहे की दोन्ही चेंबरमध्ये हे जे न्यूक्लियाय आहे, न्यूक्लियाय इन ईच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. जे न्यूक्लियाय होते दोन्ही चेंबरमधले ते काय झाले, डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्सने हे डिवाइड झाले. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर वॉल डेव्हलप्स, वॉल्स डेव्हलप बिटवीन the nuclei in micropylar chamber. In micropylar chamber, मायक्रोपायलर चेंबरमध्ये जे न्यूक्लियाय होते त्यांच्यामध्ये काय तयार झाल्या, सेल वॉल तयार झाल्या. मग आपण याला म्हणू की हे जे आहे हेलोबियल टाईप, याला काय म्हणू, इट इज intermediate between nuclear and cellular type of endosperm.
आणि याचं एक्झाम्पल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. याचं एक्झाम्पल आहे ॲस्फोडिलस. काय याचं एक्झाम्पल? याचं एक्झाम्पल आहे ॲस्फोडिलस. तर अशा प्रकारे आपण आज टाईप्स ऑफ एंडोस्पर्म हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट केला आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते ते सुद्धा आपण आज कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ.